मित्रांनो, कांदा पिकामध्ये कांदा गळती होण्यासाठी कांद्याची एक साईज तयार होण्याकरिता मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काय उपाययोजना करू शकतो याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. एकंदर मित्रांनो, चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. मित्रांनो, कांदा पिकामध्ये शेवटचे जे 2 पाणी आहेत किंवा जे शेवटचं पाणी तुम्ही देत असाल, साधारणतः मित्रांनो तुमची जमीन जर हलकी असेल 2 पाण्याची आवश्यकता असणार आहे अशा वेळेस. आणि जर तुमची जमीन जर जाड असेल तर त्यामध्ये मित्रांनो शेवटच्या पाण्यामध्ये तुम्हाला एक उपाययोजना करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामध्ये मित्रांनो तुम्ही एक उपाययोजना करू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही एक स्प्रे घेऊ शकता. स्प्रे घेत असताना त्याच्यामध्ये 0050 त्यासोबतच मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्ही लिओसिन किंवा चमत्कारचा स्प्रे घेऊ शकतात. त्यामध्ये मित्रांनो 0050चा वापर स्प्रेसाठी करत असताना प्रति एकरासाठी प्रति 200 लिटर पाण्यातून 1 किलोग्रॅमपर्यंत 0050चा वापर करायचा आहे. त्यासोबतच मित्रांनो लिओसिनचा किंवा चमत्कारचा वापर करत असताना साधारणतः प्रति 200 लिटर पाण्यातून प्रति एकरासाठी 500 ml पर्यंत चमत्कार किंवा लिओसिनचा तुम्ही वापर करू शकतात. ही तुम्ही शेवटची फवारणी जी आहे ती व्यवस्थितपणे स्टिकर मिक्स करून तुम्हाला व्यवस्थितपणे दाट स्प्रे करणं गरजेचं आहे. दाट स्प्रे केल्यामुळे 0050 मुळे आणि लिओसिनचा किंवा चमत्कारचा वापर केल्यामुळे कांद्याची साईज चांगल्या प्रकारे तयार होण्यास मदत होणार आहे. किंवा त्यासोबतच मित्रांनो तुम्ही प्रति एकरासाठी 0050चा वापर हा पाट पाण्याने देखील करू शकतात. पाट पाण्याने जर 0050चा वापर करायचा असेल तर अशा वेळेस तुम्हाला 2 पाणी बसणं गरजेचं आहे कांदा पिकामध्ये. जर 2 पाणी बसत असतील तर अशा वेळेस तुम्हाला प्रति एकरासाठी 5 किलोग्रॅमपर्यंत 0050चा तुम्हाला वॉटर सोल्युबल खताचा पाणी करून व्यवस्थितपणे तुम्हाला पाट पाण्यातून देणं गरजेचं आहे. त्यासोबतच मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हटल्यानंतर 0050 ऐवजी तुम्ही यामध्ये जर पोटॅशियम सोनाईटचा जर वापर करत असाल तरी देखील चांगल्या प्रकारे रिझल्ट हा तुम्हाला भेटणार आहे. पोटॅशियम सोनाईटचा देखील पाट पाण्यामधून वापर करत असताना साधारणतः प्रति एकरासाठी 4 ते 5 किलोग्रॅमपर्यंत तुम्हाला करायचं आहे. जर मित्रांनो तुम्हाला स्प्रेसाठी जर पोटॅशियम सोनाईटचा वापर करायचा असेल तर प्रति एकरासाठी प्रति 200 लिटर पाण्यातून 1 किलोग्रॅमपर्यंत पोटॅशियम सोनाईटचा स्प्रेसाठी वापर करायचा आहे. त्यासोबतच मित्रांनो तुम्हाला लिओसिनचा देखील याच्यामध्ये वापर करणं गरजेचं आहे. हे जी 2 पर्याय मी सांगितले आहेत या 2 पर्यायांचा अवलंब करा. चांगल्या प्रकारे तुम्हाला तुमच्या कांदा पिकामध्ये साईज बघायला मिळणार आहे. मित्रांनो तुम्ही पाण्यातून जर देत असाल तर साधारणतः 2 पाणी बसणं गरजेचं आहे. जर तुम्ही स्प्रेच्या माध्यमातून वापर करत असाल तर साधारणतः 1 पाणी देऊन जर तुम्ही स्प्रे केला तरी देखील चालणार आहे. त्यासोबतच मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्यावेळेस तुम्ही स्प्रे करणार त्यावेळेस जमीन चांगल्या प्रकारे ओली असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे तुम्हाला रिझल्ट हा भेटेल. एकंदर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. त्यासोबतच मित्रांनो या व्हिडिओबद्दल जर काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये 100% विचारू शकता. तुम्हाला उत्तर हे दिलं जाईल.